गॅजेट लागू करतो तिन्ही पण, हे बी 3 दिवसापासून नुसते खलबत चालू आहे. हे पण बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांचा निधी काही आणखीन पोहोचला नाही, तेही 3 दिवसापासून चालू आहे. जे रात्री चालू होतं ते आता तुम्हाला सांगतो, हे विषय संपून टाकू आपण इथं लगेच. रात्री त्यांचं असं म्हणणं होतं की शिंदे साहेबांची समिती आम्ही तातडीनं सुरू करतो. ऐकायला येतं सगळ्यांना? शिंदे साहेबांची समिती तातडीनं सुरू करतो, नोंदी शोधायला पहिल्यासारख्या लावतो. जे कक्ष होते, कक्ष आपले ते कक्ष, अरे इकडं बघा रे, ते काय नुसते येते जाते चहा पिते आणि तिकडं काय त्यांच्यामुळेच वाटलं झालंय सगळं आपलं. तिकडं उकडतो बरोबर करता, टॉय केलं की टॉय करीत जाऊ नका, गिनायचंच नाही यांना. आपले जे कक्ष स्थापन केले होते ना, ते कक्ष आपले ताबडतोब प्रमाणपत्र द्यायचे. बघा व्हॅलिडिटी, बडबड करू नका, इकडे मी चल हो घरी. आले 3 दुपारा. जे कक्ष स्थापन केले जात होते ते कक्ष ताबडतोब आपल्या नोंदी आणि व्हॅलिडिटी द्यायची. गरिबाला ताण होत नव्हता. शिंदे साहेब होते, त्यांनी ते कक्ष स्थापन केले होते. शिंदे साहेब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी शिंदे समिती गठीत केली होती. त्यावेळेस ते कक्ष होते. इकडं नोंद निघाली की तिकडं प्रमाणपत्र मिळालं. याला आणखीन एक जोड मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिला होता. जर कक्षावाल्याने काही मागं पुढं करायचा प्रयत्न केला तर त्यांनी गाव लेवलवर अभियान राबवलं होतं का? गाव लेवलवर त्यांनी अभियान राबवलं होतं की गावागावात नोंदी आणि प्रमाणपत्र द्या म्हणून.